नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। जर तुम्ही तलाठी भरती किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तलाठी पदाची मुख्य कामे कोणती, 7-12 उतारा म्हणजे नक्की काय आणि भगवतदार वर्ग 1 व वर्ग 2 मधील फरक काय असतो, हे सर्व प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत ही संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। मित्रांनो, सर्वात आधी तलाठी या पदाबद्दल काही महत्त्वाची मुद्दे आपण लक्षात ठेवूया। बघा, कलम व नियुक्ती। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7(3) नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात। लक्षात ठेवा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी हे नेमले जात असतात। तलाठ्याबद्दलचा दुसरा मुद्दा, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत। तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते। जे आपण सर्व तयारी करत आहोत तलाठी पदाची निवड कोण करते, तर स्पर्धा परीक्षांद्वारे तलाठी पदाची निवड ही केली जात असते। तलाठ्याचा कार्यालयास सजा असे म्हणत असतात। तर बघा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार प्रत्येक सजाकरिता, सजा म्हणजेच काय, तर तलाठ्याचे कार्यालय, या सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी हे नेमले जात असतात। बघा, आता बघूयात वर्ग 3 कर्मचारी। तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3 चा कर्मचारी असतो। तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3 चा कर्मचारी असतो। 11 फेब्रुवारी 2024 पासून तलाठी पदाचे नामकरण हे ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे। ही मंजुरी दिली आहे 2024 पासून। लक्षात ठेवा, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच काय, तर तलाठी। परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो। 11 फेब्रुवारी 2024 पासून तलाठी पदाचे नामकरण झाले आहे ग्राम महसूल अधिकारी। तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे म्हणजेच मंडळ अधिकारी व तदनंतर तहसीलदाराचे असते। महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो। गावाचा नमुना क्रमांक 7, 12, 8 इत्यादींशी तलाठी संबंधित आहे। तलाठ्याची महत्त्वाची कामे काय आहेत, तर बघा, गावातील 7, 12 आणि 8 दप्तर सांभाळणे ही तलाठ्याची महत्त्वाची काम आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करत असतो। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडतो। गाव पातळीवर महसूल तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी कार्यांशी तलाठी हा संबंधित आहे। गाव पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी तलाठ्यावर असते। ही आहे तलाठ्याची कार्ये। तलाठ्याची आणखीन कार्य बघा, गाव पातळीवर जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्यात जबाबदारी ही तलाठ्याची असते। गाव पातळीवर पीक पाण्याची नोंदी तलाठी करतो। गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार सुद्धा हे तलाठ्याचेच आहेत। गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरवण्याचा अधिकार सुद्धा तलाठ्यास आहे। गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम तलाठी करतो। तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी तलाठी राबवतो। गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिका म्हणजेच काय, तर रेशन कार्ड वितरित करण्याचे कार्य देखील हे कोणाचे असते, तर तलाठ्याचे असते। गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणूक संदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते। तहसीलदार, जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार गाव पातळीवरील मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इत्यादी कामकाजाशी तलाठी हा संबंधित आहे। हे अगदी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। बघा, तलाठ्यास गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यास असतात। गाव पातळीवर तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते। गावातील महसूल दप्तराची माहिती ही 21 प्रकारच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवली जाते। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का तलाठ्यावर जवळचे नियंत्रण कोणाचे असते? तर बघा, कमेंटमध्ये तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे।
मंडळ अधिकारी किंवा सर्कल ऑफिसर यांपैकी उत्तर काय आहे तुमचा प्रश्न मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे का तलाठ्यावर जवळचे नियंत्रण कोणाचे असते? तर तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता बघूयात आपण 7-12 उतारा. बघा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार 21 विविध प्रकारचे गाव नमुने तलाठी सज्जता ठेवलेली असतात. यातील गाव नमुना क्रम 7 व गाव नमुना 12 मिळून 7-12 उतारा तयार होतो. 7-12 उतारामुळे जमिनीची मालकी हक्क समजतो. गाव नमुना 7 हे अधिकारपत्र आहे, तर गाव नमुना 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. 7-12 म्हणजे काय लक्षात आलं? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार 21 गाव नमुन्यांपैकी गाव नमुना क्रम 7 अधिकारपत्रक आणि गाव नमुना 12 हे पीक पाहणी पत्रक असते. मिळून 7-12 उतारा तयार होतो. यावरून जमिनीची मालकी हक्क समजतो. व 8 उतारा काय? 8 उतारा म्हणजे काय? तर यावरून जमीन मालकाच्या नावे कोणकोणत्या गटातील किंवा जमीन आहे, किती जमीन आहे हे समजते. खातेदारांची नोंदवही असते. भोगवटदार वर्ग 1 आणि वर्ग 2. तर हे झाले 7-12 उतारा. आता बघूयात आपण 7-12 उतार्यातील काही संकल्पनांचे अर्थ. तर बघा, भोगवटदार वर्ग 1 जमिनीवर वंश परंपरेने चालत आलेली मालकी आणि भोगवटदार वर्ग 2 तर अल्पभूधारक भूमिहीन यांना मिळालेली जमीन. या जमिनीच्या विक्रीसाठी अथवा दान हस्तांतरण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सही लागत असते. भोगवटदार कर्म वर्ग 2 अल्पभूधारक भूमिहीन यांना मिळालेली जमीन असते. या जमिनीच्या विक्रीसाठी अथवा दान करण्यासाठी हस्तांतरण यासाठी जिल्हाधिकाऱ्याची सही लागत असते. आणि भोगवटदार वर्ग 1 जमिनीवर वंशपरंपरेने चालत आलेली मालकी म्हणजेच वर्ग 1 भोगवटदार. नमुना 8 उतारा. यावरून जमीन मालकाच्या नावे कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे समजते. ही खातेदारांची नोंदवही असते. मित्रांनो, आज आपण तलाठी पद आणि 7-12 बद्दल अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, गावातील महसूल दप्तराची माहिती एकूण किती गाव नमुन्यांमध्ये ठेवली जाते? तुमचं उत्तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशीच अभ्यासाची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.